सांगलीच्या मिरजेमध्ये पाणी निचऱ्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे। ड्रेनेज पाणी नागरिकांच्या घरात घुसत असल्यानं संतप्त झालेल्या नागरिकांनी थेट मिरज महापालिका कार्यालयावर हल्लाबोल केला। संतप्त नागरिकांनी पालिकेच्या दारामध्ये ड्रेनेज पाणी ओतलेलं। मुंबईच्या जी दक्षिण विभागामध्ये उद्या पाणी पुरवठा बंद राहणार आहे। महालक्ष्मी रेस्कोर्स आवारातील बटरफ्लाय वॉलची दुरुस्ती करण्यासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे बीडीडी चाळ, डिलायल मार्ग, करी रोड आणि लोअर परळ भागामध्ये पाणी येणार नाहीये। पहाटे 4:30 ते सकाळी 7:30 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहील आणि त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलंय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 10.5% पाणी साठा शिल्लक राहिलाय। वाढत्या उष्णतेमुळे जूनमध्ये मुंबईवर पाणी संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे। वाढत्या तापमानामुळे धरणातील पाण्याचं बाष्पीभवन होत असल्यानं पाणी साठा कमी होतोय। तसंच 120 किलोमीटर अंतरावर पाण्याच्या पाईपलाईनमधून पाणी गळती सुद्धा होते। हिंगोली जिल्ह्याला पाणी टंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागतात। कळमनुरी तालुक्यातील इसापूर धारण या परिसरामध्ये ग्रामस्थांवर थेंब थेंब पाणी साचवण्याची वेळ आली आहे। जलवाहिनीवरील वॉलमधून जे पाणी गळतंय ते पाणी ग्रामस्थ ताटकळत उभं राहून हांड्यामध्ये भरताना दिसत आहे। जालना जिल्ह्यामध्ये यंदा भीषण पाणी टंचाई आहे। अल्प पाऊस झाल्यानं नदी नाल्यांसह सर्वच प्रकल्प जे आहेत ते कोरडे ठाक पडले। जिल्ह्यातील 64 प्रकल्पांपैकी केवळ 2 प्रकल्पांमध्ये 0.89% पाणी साठा उरला आणि त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते। 4 किलोमीटरवरून दुचाकीवर पाणी न्यावं लागतंय। मराठवाड्याला पाणी टंचाईच्या झळा बसू लागलेल्या आहेत। उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्यानं मराठवाडा टँकर वाढा झालेला आहे। मराठवाड्यामध्ये सध्या 1837 टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे। मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आता टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे। नाशिकमध्ये 42 अंश सेल्सिअस तापमानामध्ये महावितरणकडून नागरिकांना दणका देण्यात आलाय। नाशिक शहरातील अनेक भागात गेल्या 22 तास विद्युत पुरवठा खंडित होता आणि त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले होते। रात्री महावितरण विभागाच्या कार्यालयावर संतप्त नागरिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। नाशिकमध्ये दिवसेंदिवस तापमानामध्ये कमालीची वाढ होते। नाशिकचं सध्याचं तापमान 42 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलंय। यंदाच्या हंगामातील ही सर्वाधिक तापमानाची नोंद आहे। कडाक्याच्या उन्हामुळे नाशिककर हैराण झाले। दुपारच्या वेळी निर्मनुष्य झालेले रस्ते पाहायला मिळतात। वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील मुरद गावाला वादळी वाऱ्याचा तडाखा बसलेला आहे। मुरद गावमध्ये वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे 25 घरांवरचे टीनचे पत्रे उडालेले आहेत। गावातील विद्युत तारा तुटल्यात। अनेक झाडांची पडझड झाली आहे। संपूर्ण रात्र गावकऱ्यांनी अंधारात काढली आहे। जालना जिल्ह्यातील फळबागा पाण्याअभावी संकटात सापडल्यात। पाण्याअभावी लालवाडी शिवारातील मोसंबीची बाग करपून गेली आहे। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी हातबल झालाय। अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे चिपळूण तालुक्यातील डेरवण इथं मोठं नुकसान झालेलं आहे। सुर्वेवाडी आणि त्याचबरोबर कांजारकोड गणेशवाडी या नुकसानग्रस्त भागाचे स्थानिक आमदार जे आहेत ते शेखर निकम यांनी पाहणी केली आहे। तत्काळ पंचनामे आणि मदत मिळावी यासाठी त्यांनी यंत्रणेला सूचना केलेल्या आहेत। अमरावतीमध्ये राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना पुन्हा सिबिल स्कोअरची सक्ती केली आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा सिबिल स्कोअर 650 नसेल अशा शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षाच्या हंगामामध्ये बँकांना फटकारलं होतं, मात्र यावेळी पुन्हा बँकांनी फडणवीसांचे आदेश धुडकावल्याचं चित्र आहे। अमरावती जिल्ह्याला अवकाळीचा मोठा फटका बसलेला आहे। अंजनगाव सुरजी तालुक्यामध्ये अवकाळीमुळे केळी बाग भुईसपाट झाली। आजूबाजूच्या परिसरामध्ये केळीची झाडं उन्मळून पडली आहेत। काही दिवसांवर तोडणीला आलेली पिकं निसर्गानं हिरावून घेतली आहेत। शासनानं तातडीनं केळी बागेचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी करतायत। मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी दादर आणि मुंबईच्या रेल्वे स्थानकावरील खाद्यपदार्थांचे स्टॉल पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे। त्यासाठी त्यांनी दादरच्या रेल्वे स्थानकाच्या प्रबंधकांना भेट दिलेली आहे। त्यांची भेट घेतली आणि रेल्वे प्रशासनाला याबाबत निवेदन दिलं। राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी सहकुटुंब श्री क्षेत्र महाबळेश्वरचं दर्शन घेतलेलं आहे। तसंच त्यांनी अभिषेक करून पूजा केली आहे। राज्यपाल हे सध्या सहकुटुंब 5 दिवसांच्या महाबळेश्वर दौऱ्यावर आहेत। त्यांनी पंचगंगा मंदिर दर्शन घेऊन कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गायत्री नदीच्या उगम स्थानाला सुद्धा भेट दिली आहे। महाड तालुक्यातील दरडग्रस्त तळीये गावातील कुटुंब आजही दरडीच्या सावटाखाली वावरतायत।
म्हाडाच्या माध्यमातून सुरू असलेलं पुनर्वसनाचं काम अतिशय संथगतीनं सुरू आहे. 3 वर्षात 271 पैकी केवळ 66 घरांचा ताबा देण्यात आलाय. आपलं पुनर्वसन केव्हा होणार असा प्रश्न उर्वरित कुटुंबांना पडलेला आहे. यवतमाळमध्ये भारनियमन आणि प्रीपेड मीटर बसवण्याला काँग्रेस वीज ग्राहक संघटनेनं विरोध दर्शवलेला आहे. वीज वितरण कंपनीनं प्रीपेड मीटर लावण्याचा घेतलेला जो निर्णय आहे हा जाचक पद्धतीचा आहे. कायद्यानुसार मीटरबाबत निर्णय घेण्याचा ग्राहकाला अधिकार आहे. त्यामुळे प्रीपेड मीटर बसवू नये अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. आषाढी यात्रेपूर्वी पंढरपुरामध्ये धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. जुन्या पंढरपूरमध्ये 113 इमारती धोकादायक असल्याचं महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये उघड झालं आणि त्यामुळे महानगरपालिका प्रशासनानं धोकादायक इमारतींमध्ये कोणत्याही भाविकांना राहण्यासाठी जागा न देण्याबाबत नोटीस देण्याचं काम आता सुरू केलंय. साताऱ्यातील पुणे बंगळुरू महामार्गावर कराड मलकापूर इथं गॅसच्या टँकरला गळती लागलेली आहे. त्यामुळे काही काळ वाहतूक वळवण्यात आली होती. या भागातील नागरिकांना परिसरातून बाहेर काढलं होतं. सध्या गॅस गळती थांबली असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. बीडमध्ये एसीबीनं माजलगाव पाटबंधारे विभागातील अभियंत्याला 28,000ची लाच घेताना अटक केली आहे. बुडीत क्षेत्रातील गाळ माती शेतामध्ये टाकण्याची परवानगी मिळवण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती आणि यावेळेला अभियंत्याकडून 2,72,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुंबई महापालिकेच्या आदेशानुसार दादर टिळक पुलावरील अनधिकृत होर्डिंग काढण्यास सुरुवात झाली आहे. दादर पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या टिळक पुलावर अजूनही काही होर्डिंग्स आहेत आणि आता काढण्यात आलेल्या होर्डिंगला अनधिकृत होर्डिंगला काढायला सुरुवात झाली आहे. हे होर्डिंग घाटकोपर दुर्घटनेत पडलेल्या EGO या कंपनीचेच असल्याचं कळतंय.